9:15 वाजल्या तर इथं एक बी उठलं नाही अजून. इथं वरती AC चालू आहे मैत्रिणींनो, 22 वरती. आमच्या गणेशला का नाही AC सुद्धा काय होत नाही. काय देते ना खायला, 2च मिनटं बाळा, मी व्हिडिओ काढते ना तुझा. ह्याला ना AC सुद्धा काय होत नाही ह्याला, तरी सुद्धा फॅन लागतो. आणि ह्याला कसं टाकू हॉस्टेलला सांगा तुम्ही मी. आणि रग पांघरून झोपायचं असतं, पुढं फॅन लागतो, वरती AC लागतो, तरी सुद्धा ह्याला उकडतं. लेत मा, अगं तुझी सासू खवळण की. लेत माव, सासू खवळण, उठ उठा 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 उठा. छकुली, तिला खाऊ खायचं आहे. सगळ्यांना लय काम असते ते उठल्या उठल्या. बघूया इकडे बघ. हे पडदे खाली घेतलेले होते म्हणलं पोरव ना. झोपून द्या की तुम्हाला काय. लाईट लाव म्हणजे उठते. नका नका झोप. तोंडावर लाईट आली की. तुम्ही कुठे गेलता? ती बावचं दूध घेतलंय ना, चहा मांडा की. कुठलं औषध? उठा लेकरांनो, उठा 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 उठा. काही मधलं उठलं ते काय करते, ती वर जाऊन झोपणार. हा हा बरं झोपा. हिला भूक लागली मैत्रिणींनो. चल दे तिच्या. ते कॅट फूड कुठं गेलं? हाय की ग ह्याच्यामध्ये रुबी. हिचं पण हिथंच असतं सगळं सामान. काय करायचं, हिला कुठं ठुयायची. आणि ते शिळं झालेलं चालत नाही, ताजं लागतं आम्हाला. आम्ही काय साधे वे. थांब खा. उठा बाळांनो. रेश्मा, अगं सासू तुझी ना आम्हाला हाताना दांडकच घेऊन येईन इकडं. उठ. आता नको निघू, पण 4 वाजता जा. का सकाळच जायचंय? खुडक खुडक. रुमालच केलाय सुती, सारखं पाणी ओला करून त्यात गुंडळून ठेवायचं. प्रतीक्षा, लेकरं झोपीत न उठले आता जेवत्यात इथं. दीदीने सांगितलंय डायनिंग टेबलवर खावा, म्हणजे डायनिंग टेबल पुसला की चकाचक होतो. तिकडं ते उंडवडीचं मामा आलेलं इथं, ते तिकडं बसले ते. ती म्हणलं मला उपाडते, मला तिकडं जाणून द्या. तिकडं दीदीने पोहे नेऊन दिलं, गणेशने पाणी नेऊन दिलं, तात्यांना पोहे दिलं. पण तात्या गेलं तर इथं गावात, तात्या नाहीत घरी मैत्रिणींनो. आणि ते उंडवडीचं मामा म्हणजे ती रेश्माच्या आत्यांचं सासरं. होय रेश्मा? असू दे आता. छकुली आ काय झालं? कोण ग? काय म्हणतात इथं? होय, काय बघाय आलाय? नेहमी क्या ग. तो म्हणला मी पहिल्यांदा सगळं जाऊन बघणार आहे, कसं आहे काय आहे, म्हणजे हा खाचा खुना सगळ्या हुडाकतो म्हणला. मग तुम्हाला लिहितो बाय लागन. ताई आले आमच्या, गुड मॉर्निंग. आम्ही म्हणलं आज काय बघ, आज नाही ते येत आहे. किती दिवस वर ही शर्ट तुमचा पांढरा राहायचं. लय ग अंगा उडते धूळ, काय करते. अगं तू संध्याकाळपर्यंत फक्त पॅकिंग जरी केली तरी तुझं ते तांबडा हिरवा निळा ड्रेस आहे ना, पांढरा निळा पिवळा लाल का होणार. नको बाया, मला आज घरी जायचंय. ही आहे आपला भाजीचा काळा मसाला, एकदम मस्त आणि सुंदर असा वास येतो. या कुणाला मटणाची भाजी, आपली सगळीच भाजी करायची असेल तर हा मसाला सगळ्याच भाजीला चालतो. दुसऱ्या भाजीला काय टाकायची गरजच नाही. आमच्यात हाच मसाला असतो. हळद, धना पावडर, परत मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट. बरेच जण मलाच म्हणतात रेश्माताई तुम्ही मनीषाताई लय जवळ जवळ आहे, तुम्ही सारख्या एका व्हिडिओ मध्ये दिसता, मग तुमच्या बरोबर आम्हाला ती तिखट द्या, हळद द्या. मी सांगत असते अहो आम्ही दोघी लय लांब 30 किलोमीटर आहे आमच्या घरापासून रेश्मा. त्यामुळं ती व्हिडिओ मध्ये एकत्र आल्यावर दिसतं, पण आम्ही राहायला लय लांब
लांब आहे या. 30 तर किलोमीटर आहे. direct मी काकींचा नंबर देत असते की बाबा त्यांच्याकडूनच मागून घ्या. बरेच जण म्हणतात तुम्हीच द्या की तुमच्या कुरिअर मध्ये, पण तसं कसं द्यायचं, मी इतक्या लांब यायची, घेऊन जायची, कुरिअर पॅक करायची. लय लांब आहे. मग आमचं कसं असतं, आम्ही दोघी एकमेकींचा नंबर देत असतो की बाबा सकाळी दिलाय एका ताई साहेबांना कुरडईसाठी. आलाय की मेसेज त्यांचा, कुरड्या पाहिजे हा. त्या म्हणले मी आणि घेतलं. कुरडया पापड्या मागितल्या का नाही की मला, की मग मी देते नंबर. हा. तर बऱ्याच जणांना लाल मिरची पावडर पाहिजे असती, काश्मीरी मिरची पावडर, तरी पावडर. काश्मीरींच्या अजून नाहीत ऑर्डर आहे. आता 2 दिवस नाही टाकायच्या. सोमवारी काश्मीरी मिरचीच्या सगळ्यांच्या जात्या नाही, कारण का आमच्याकडे काश्मीरी मिरची शिल्लकच नाही. संपली मिरच्याच नाही तिथं, म्हणजे कसल्याच मिरच्या नाही त्या. उतरून टाकायच्या म्हणलं एखाद्यावर तर नाही ते. नको उतरून टाकायला. काश्मीरी मिरचीचा लोकल माल मिळतो, पण जो मला लागतो तो माल काय भेटला नाही. आता आली गाडी, येईन आज उद्या. आता पेवर वगैरे त्याच्यामुळे धुतलेत मी सकाळी सगळं, चकाचक केलं. हिरवं नेट पण आणलंय, आता वरती ठेवलंय तो मिरच्या झाकाय खाली टाकायला. काय झालं तात्यांना तर अजून दे की काहीतरी मग खायला. दुसरं अजून काहीतरी खा की मग. दुसरं काय खायचंय का? करते ती बिर्याणी, तुम्हाला लगेच हाक मारीन झाली की. तिला म्हणलं कुठं तात्याला बिर्याणीच कर मस्त पैकी. आणि आमच्या तात्यांचं काहीच नसतं की मला भाकरी लागती, बाकीच्या जास्त का नाही घरातल्यांचं की आम्हाला काही करा तुम्ही पण भाकरी करा. आमच्या तात्यांचं असं असतं, मॅगी केली ना तर म्हणते आता छान आहे म्हणते. होय का? पावभाजी मिसळ पाव मी जी करण हा तात्यांना त्या दिवशी आजी हे होतं ना, हा अन्न आलते हा तेव्हा तात्यांना 6 वाजताच दिलं जेवायला. हा पल्लव म्हणले अगं मी स्वयंपाक करून गेली होती की हा. असू दे दिला. रस चपाती केलती, मी घरी नव्हती, मी गेलती पंढरपूरला. आईनं अन्न आलती, तर मग दीदीने रस चपाती व्हेज बिर्याणी केली आईला. आणखीन बटाटा आणि वाटाण्याची भाजी केली, हा. पापड तळले होते. मग आईला जेवायला घातलं तिने, तात्यांना आईला सगळ्यांना. आता मी सकाळी पोहे केले, उंडवडीच्या मामांना दिलं, तात्यांना दिलं, आम्हाला दिलं खायला. तशी चांगली ती, पण कधी कधी तशी करते अगं मैत्रिणीनं, फाडणं मला असं डसते. मला एकदा बोलले का नाही सकाळचं, मी दिवसभर तिला अशी करते, तिला आठवण करत देते. आणि मी अशीच आहे, मी खूप आगाऊ आहे, भानकुदळी. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर असू द्यात, काय प्रॉब्लेम नाही मला. हे कुठं टाकू आता? ते टाकायचं उकारड्या, ती कढईन ती घासायची पातेलं ही, म्हणून त्यात पाणी ओतून ठेवलंय मी. म्हणलं हे घासून टाकलं का नाही सौद्या सामान ताई उद्या बिद्या भासत्यांना. असू दे. पोरं जायच्यात आहे ती. माझी टिकली पडली मैत्रिणीनं सकाळ धरणं, इथं बाहेरच काम चाललंय ना, ती घामाने माझी टिकलीच पडून गेली. तुम्ही म्हणता दाजी कुठे इथं पण पडली. आता मी समोरचा कॅमेरा धरल्यावर बघितलं की माझी टिकली पडली. आज सकाळपासून इकडेच काम चाललेलं आहे माझं. मस्तपैकी असं सुंदर झालं सगळं दारातलं ह्यातलं, कारण का बाया आल्यावरती मला परत ना पेवर वगैरे धुता येणार नाही ना उद्यापासून, म्हणून आता माझं डोकं चाला नाही की पावसाचं वातावरण आहे, मग किती पोती मागवत का 4-4 पोत्याने नीट करून वरती निघून ठेवावं का काय बघू कसं घडतंय त्याच्या सगळं.